ज्यांचे त्यांनी संरक्षण देऊन हे केले सगळे, ऍडिशनल एसपी असू द्या, DYSP असू द्या किंवा PI असू द्या, DDR असू द्या, त्यांच्या समोर हे सगळे घडले. त्यांनी समोर उभा करून सगळे बेकायदेशीर बांधकाम केलेले आहेत त्यांनी. म्हणून त्यांच्याजवळ त्यांना निलंबित करा किंवा नोकरीतनं काढून टाका त्यांना, असं आमची मागणी आहे. काय विशेष आहे ना, म्हणजे सत्तेमध्ये तुम्ही दोघं पण आहे, पण तुम्हाला इथं स्थानिक पातळीवर खूप मोठा संघर्ष करावा लागतो. म्हणजे करणे आणि कथनीमध्ये फरक आहे असं म्हणायचं. मग दिसतेच की मग करणे आणि कथनीमध्ये फरक आहे, दिसते म्हणून तर आम्ही तुमच्या समोर आलो ना. शेवटी तुम्ही पण 14 स्तंभ आहे लोकशाहीचं, निदान तुम्ही तर जिवंत आहे असं आम्हाला वाटतं म्हणून आम्ही तुमच्याकडे न्याय मागायला आलो. तुम्ही द्या न्याय आम्हाला, कुठं आवाज तुम्ही आमच्या मार्फत. आम्ही जे जे काय सांगितलं ते आम्ही, आमचं जर चुकीचं असलं तर सांगू नका. जे नियमानुसार आहे, कायद्यानुसार आहे ते व्हायला पाहिजे. जाणार आहे, आता जाणार आहे आम्ही एकनाथ शिंदे साहेबांकडे जाणार आहे, शिष्टमंडळात जाणार आहे आम्ही. आणि एकनाथ शिंदे साहेबाला घेऊन आम्ही फडणवीस साहेबांकडे जाणार आहे. कारण हे नेहमी सांगतात की आम्हाला CM ऑफिसचे आदेश आहेत, CM ऑफिसचे आदेश आहेत. आम्ही आमच्या DCM ला घेऊन CM ला साहेबांनाच विचारणार आहे, साहेब तुम्ही असा आदेश दिले का? काय काय आमच्या तालुक्यातले महाभाग आहेत, राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री हवालदारला फोन करतात का? हे मुख्यमंत्र्यांचा फोन आला म्हणतात हवालदार. आता तेच आम्ही विचारणार आहे साहेबांना, फडणवीस साहेबांना. कारण मी पण गृहराज्यमंत्री होतो, मी SP शिवाय खाली कोणाला बोलत नव्हतो. मी साधा गृहमंत्री होतो छोटा. हे तर साहेब मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत. यांनी कसं बोलतील? म्हणजे हे कोणाला इड्यात काढले, कोणाला फसवलंय त्यांनी, कोणाची किंमत कमी करू? राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्र्यांची किंमत करते. त्यांनी बोलतात त्यांनी होतं की नाही तेच विचारायचं ना जाऊन. आम्ही तेच विचारणार आहे. आम्ही आमच्या शिंदे साहेबांना घेऊन शिंदे साहेबांना विचारणार आहे, साहेब असं करतात त्यांनी. सोलापूर जिल्ह्यात आणि अक्कलकोट तालुक्यात जास्त ओलाले सगळे, म्हणून आम्ही साहेबांना विचारणार एकदा सूक्ष्म शोध ना, त्यांच्या नावाने बाकी कोण करते का? किंवा खालच्या PA ला OSD ला हाताशी धरून काही मसाला देऊन त्यांना इकडे फोन करायला होता का? कारण त्यांना माहित आहे CM ऑफिस कडनं फोन आला तर कोणाची हिंमत आहे? SP असू द्या, कोण CP असू द्या किंवा जिल्ह्याचे प्रमुख कलेक्टर विचारता काय CM ला, साहेब तुम्ही फोन करायला लावला होता का म्हणून? कल्याण शेट्टी यांनी घेतले अजून एकदा संघर्ष पाहायला मिळाला का या मार्गावर? नाही, संघर्ष पाहायला मिळाला नाही. आम्हाला जर संघर्ष करता आला असतं कालच करता आलं असतं. आम्ही अन्यायाच्या विरुद्ध आम्ही करलो. आम्ही अन्याय करत नाही. आम्ही न्याय मागतो. आम्ही न्यायाच्या बाजू जे आहे ते व्हायला पाहिजे. कोण कशाला, मेत्रे असू दे, कल्याण शेट्टी असू दे, दुसरं कोण पण असू दे, जे न्यायाचं आहे ते न्यायाचं आहे, जे अन्याय आहे ते अन्याय आहे. आणि अन्याय सहन किती करणार आपण? त्याला काहीतरी लिमिट आहे त्याला. हो, मग अन्याय होतच, मग झालं नाही. हे अन्याय झाला म्हणून तर आम्ही आलो ना. वाटेकरी नुसतं नावाला आहे. हो, आता भाऊ की वाटेकरी असते तरी पण काय भावाला वाटायला मिळतं माहित आहे ना तुम्हाला. शिंदे साहेब आम्हाला ताकीद केलेत, आदेश केलेत, हो युतीचे धर्म पाळा. आम्ही युतीचे धर्म पाळतो, तसं समोरच्यांनी धर्म पाळायला पाहिजे, एवढंच आमची अपेक्षा आहे. आणि जे नियमाने आहे ते करा. आम्ही बेकायदेशीर काहीतरी करलो तर ठीक आहे. आता बेकायदेशीर कोण करते सगळे जिल्ह्यात माहित आहे. तुम्ही तर काय आता काय सांगावं आता तुम्हाला काही माहित नाही सगळं, तुम्हाला ते माहितच नसतं सगळं. तुम्ही पाप बिरू माणसं, एवढं सगळं काय कुठं जात नाही काय नाही. आता ते कोणतरी उपोषणाला बसल्यामुळे कळलं. कोण रे ते आपले सुभाष कदम, तो काहीतरी अजितदादा गटाचा जिल्हा अध्यक्ष आहे तो. त्यांनी सांगितलं की हे काहीतरी नेमले म्हणते वसूलदार कोणाला तर त्यांच्याकडनं, जिल्ह्यातनं काहीतरी 1 खोका वसुली होते म्हणून महिन्याला. आणि अजून त्यांचे कोण लहान आहेत त्यांना 10-11 लाख रुपये मुद्देत म्हणून महिन्याला, असं त्यांनी सांगते. आता ते खरं काय खोटं काय ते तपासाचा भाग आहे तो.